दोस्तों, क्या आप जानते हैं कि आप खेल पर पैसे कमा सकते हैं? फुटबॉल, बास्केटबॉल और यहाँ तक कि फॉर्मूला 1, ये सब और बहुत कुछ। अब आप BC1X से हमारे दोस्तों के साथ शर्त लगा सकते हैं। केवल 1X विस्तृत लाइन है, सबसे अच्छा बाधाओं और तेजी से भुगतान। इसके अलावा ये मत भूलो कि क्लासिक गेम थीम के अलावा हमारे दोस्तों के पास स्पोर्ट्स के लिए सबसे व्यापक लाइन है। डोटा, CS, ओवरवॉच और बहुत अधिक कर रहे हैं आपके लिए इंतजार। संलग्न टिप्पणियों में लिंक का पालन करें और आज सबसे विश्वसनीय BC1X से बोनस प्रोमो कोड के साथ जीतना शुरू करें। नमस्कार मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहणार आहात वीरेंद्रला गाडी शिकण्याची हौस असते, तर आपली नंदिनी त्याला गाडी शिकू शकेल का हे पाहण्यासाठी संपूर्ण एपिसोड पहा आणि कन्हैया दूध आणि गावरान तूप, श्रीखंड, आईस्क्रीम या दुग्धजन्य उत्पादनांचा आपल्या आहारामध्ये वापर करा। तसेच जॉइंट योग हे आयुर्वेदिक वेदनाशामक तेल वापरा आणि वेदना विसरून जा। हे तेल सर्व मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध आहे। दरवेळेस मी एक प्रश्न वाचला ना, तर प्रत्येक वेळेस वाचताना ते मला नवीनच वाचतोय असं वाटतं। आणि हे बुद्धिमत्तेचे प्रश्न तर आहेत ना, माझ्या केसांना आहेत ना असं दाव बांधून झोका खेळल्यासारखंच होतं। आता तू सांग राव, कसं होणार मी तहसीलदार? अरे जोपर्यंत तू झोका थांबवत नाही ना, तोपर्यंत सतत वाचन करत राहा। बघ मग, अरे आता इथे केस उपटायची वेळ आली आणि तू म्हणतो थांबा। अरे कमलेश, ही स्पर्धा परीक्षा आहे ना, अथांग सागर आहे बघ। पेपरला जाईपर्यंत जरी वाचलं ना, आपल्याला असं वाटतं की आपलं बरंच काही येतच नाही आपल्याला। तसं पण मला बरंच काही येत नाही म्हणा। नको काळजी करू, येईल। अरे स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, एका रात्रीतून आपला अभ्यास होत नाही। त्यासाठी साधना आणि तपश्चर्या महत्वाच्या आहे बघ। साधनामुळे तर सगळा घोळ झालाय। काय म्हणलं? साधना करावं लागेल ना मला। हा, साधना करावं लागेल। बरं ऐक ना कमलेश, हा, मी तुझ्यासाठी काही प्रश्न काढून ठेवलेत, बरं तू त्याची उत्तर शोध। हा हा, विचार लगेच सांगतो मी। आता ऐक, प्रश्न पहिला, हा, मराठी भाषेतील एकूण वर्ण किती आहेत? वर्ण? बरं चल दुसरा, सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता? चल तिसरा, चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे? आता चौथा, ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने कोणत्या देशात आवश्यक असे औषधं आणि अन्नाचा पुरवठा केला? नाही वगैरे याच्यातलं काहीच नाहीत मला। आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुला आलंच पाहिजे बघ। छत्रपती शिवाजी महाराजांनी महाबळेश्वर येथील भगवान शंकराच्या मंदिरात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ महासाहेबांबरोबर अजून कोणाची सुवर्ण तुला केली? हा, थांब गुगलला विचारतो। लाज नाही वाटत का कमल्या तुला? अरे आपल्या आराध्य दैवताची तू माहिती अशी परक्या कंपनीला विचारतोस? अरे छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आपल्याला तोंडपाठ पाहिजे, त्यांचा इतिहास आपल्या नजरेसमोर पाहिजे। जरा लाज वाटू दे। सॉरी यार विरे, आता मी एक काम करतो विरे, घरी गेलो ना पहिले इतिहासाचं पुस्तक वाचतो 4थीचं। चल येतो मी। बरं चल, मी येतो तुला गाडीपर्यंत सोडवायला। चल विरे, ती नंदिनीसारखं तुझ्या आजूबाजूला दिसत असती। गावात पोरांमध्ये विद्यापक आवाजात चर्चा चालू आहे बरं का। तुमचं काही घ्यावचं होतं नाही ना? नाही, अरे ती कुठं, मी कुठं। बहुतेक त्या नंदिनीला आहे ना असं मदत करायचा जाम किडा दिसतोय बघ, म्हणून ती सारखी माझी मदत करत राहते। मदत करायचं, मदत करता करता प्रेमात पडन बरं का। तिचा बापल्या खतरनाक आहे। एकदा आहे ना मास्तरांनी तिच्या कानाखाली मारली होती नंदिनीच्या। भाऊ 8 दिवस आहे ना तिच्या बापाने शाळा बंद ठेवली होती। अरे बापरे। हा, तेव्हा तू जरा जपून। कांबले, आपल्याला कशाला पडायचं असल्या लपड्या? अरे आपण PSI झालं ना, डायरेक्ट अशी लांब ड्युटीला जायचं निघून बघ। ती नंदिनी नको आणि तिचा बाप नको। हा, असं म्हणतो सारखं तिच्या आजूबाजूलाच घुटमळतो। खरंच राव तुझं। ती अशी जवळ आली ना तर मी माझं ध्येयच विसरून जातो राव। बघ तुझ्या सोयीने
हे कमले, हा आयला माझी लहानपणापासून गाडी शिकण्याची लईच हौस होती राव. शिकायची ना मग, त्याला काय मुहूर्त लागतोय. हे कमलेश, हा तू शिकवशील का मला गाडी? शिकवण ना, येईन गाडी घेऊन. ही शिकव ना तुझी. ए नको आहे भाऊ, अरे ही माझ्या मोठ्या भावाची गाडी आहे. अरे बस त्याला भीक मागून आणतो मी. गाडीचं इंडिकेटर जरी तुटलं ना तर तो माझ्या हातपाय तोडून ठेवील. गाडी सोडून बोल भाऊ तू, गाडी आण मी शिकवतो तुला. तेच ना राव, अरे तर आमची खायची पंचायत आहे. गाडी कधी आणायचं? जाऊ दे जा, गाडी म्हणजे थोडीच सर्वस्व आहे. जातो. सॉरी यार गिऱ्या. गडीत गडीत अगं धर माझ्या हाताला सुंदरा, नेतो तुला राणी फुलाच्या गाडीत. अगं धर माझ्या हाताला नेतो. अय्यो रावसाहेब, तुझा लहानपणीचा स्वभाव अजून गेला नाही का रे? अगं सुंदरा, मी अजून लहानच आहे. हे बघ सुंदरा, अशी लाजत जाऊ नको ना, माणसं मरतील ना टपाटपा. रावसाहेब, तू जसा लहान होतास ना तसाच आहे, फक्त तुझ्या गबाळ्यासारखे कपडे नाही. असे कोणी कपडे घालतं का रे आता? कपडे चांगले नाहीत होय. 80 रुपये मीटरचं कापड आहे, 110 रुपयाची मफलर आहे. अरे तुझ्यासारख्या हँडसम माणसांनी कशी डोक्यावर हॅट घातली पाहिजे, पायात शूज घातले पाहिजे, आणि तू हे असा म्हाताऱ्या माणसासारखा राहतो. ये स्टाईल होता है सुंदरा, तुम नहीं समजोगी. ओ गरिबांची दुष्काळी हिरो, जा उद्योगाला. मला पण जायचं एका ठिकाणी. कुठं जायचं सुंदरा, सांग ना, मी पण येतो ना. तू काय करशील तिथं येऊन? मला जायचंय भाजी खुडायला. अगं भाजी खुडणारा माझ्यासारखा एक्सपर्ट अख्ख्या गावात कोण नाही. चल तू, मी येतो तुझ्या संग. या अशा कपड्यात नको ग बाई. मला पाहून कुत्रे भोकतीन होय. कुत्रे भोगताय का नाही ते नाही माहिती, पण माझं इम्प्रेशन नक्कीच डाऊन होईल बघा. असं म्हणतीस होय. हा, मग तू बघच आता कसा बॉलिवूडचा हिरो होऊन येतो. मग येऊन देशील ना तुझ्या संग. ऐका आता, तुझ्या संग कुठे यायचं म्हणलं काय फोन वाजलाच. अयो, पाटलाचा फोन आहे, उचलावं का नाही, नाही तर मकर धवस व्हायची. अहो उचला ना, काही काम असेल तुमच्याकडं. काय माहिती काम आहे का तुराट्या घालायचा प्रोग्राम आहे. हॅलो, हा पाटील बोला ना. अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला, आता तुमचंच कौतुक करीत होतो. अरे कौतुक करीत होता का शिव्या देत होता? बस का पाटील, हीच किंमत केली का माझी? अहो माझ्या देवघरात तुमचा फोटो लावलाय, सांज सकाळ त्या फोटोला आपलं पूजा करीत असतो त्या फोटोची, माहितीये का? हा बरं बरं, ते कांद्याला तुला खत मारायला सांगितलं होतं, झालं का मारून? खत होय? ते काय मारू की, ते कुठं पळून चाललंय होय? आईला रावशा, तुला वावर वाटेन देऊन पश्चाताप झाला राव मला. अहो नका टेन्शन घेऊ पाटील, हे काय वावरातच मी लगेच घाम्याला उचलितो आणि खत टाकीतो. कांदा असा पोचला पाहिजे ना. हा हा, तुम्ही नका लोड घेऊ, सगळं काम करतो व्यवस्थित. हा ठेवा ठेवा ठेवा. हॅलो हॅलो, ऐक ना. आईला काय माणूस आहे बायो, बोलणं सुद्धा ऐकून नाही घेत. तुम्हाला सांगतो सर, वावर आहे ना पडीक ठेवलेलं चांगले भाऊ वाटेन देऊस तर. नाही पण ते कसं आहे बरं का, आपल्या संस्कृतीमध्ये वावर पाहिजे, मुलगी देतात ना, हा म्हणून वावर करायची. फोन का कट केला? बोलत होते ना ते. अगं काय काम आहेत त्यांना, माझ्यासारखी बिझी थोडेच आहेत ते. सगळे काम मायावर लोटून देतात आणि घरी करतात आराम. ते जाऊन तिकडं, तू आवरून ठेव, मी आलो कपडे बदलू ना. मग आपण काय करू, मस्त झाडाखाली बसू आणि मेकरी फाट्यावर भेळ आणि भजे खाऊ गरमागरम. अगं बाई, हे ऐकून तर मस्त तोंडाला पाणीच सुटलं बघा. हा, मी येतो कपडे बदलू ना, हा, तू ठेव आवरून. हो. पाय खाली घे, पाय खाली घे. निकल यहाँ से जल्दी, छुट्टा नहीं मेरे पास, निकल. मेरे को नहीं पाहिजे ना. नहीं पहचाना? कौन है तू? अरे मैं रावशा है, बोले तो राव साहेब. रावसाहेब, तुम्ही काय सॉंग घातलंय? यो यो डीजे रावशा इन द मिक्स. आय एम रावशा सिंग. यो 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 यो. अरे 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 अरे, हे का पॅन्टीत मुंगळा घुसल्यासारखा वळवळ करतोय? जरा नीट एका जागेवर उभा राही ना. अरे इसको बोलते डीजे रॉकिंग. पण ती जाऊन दे, तुला नाही कळायचं. ती मेकरी फाट्यावरची भेळ संपून जाईन. चल चल, किती मोबाईल. काय 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 खाली टाक, खाली टाक, खाली टाक. रावसाहेब, हे पोरं असे पण जोकर बघितल्यासारखं करताय तुला. अगं मी त्यांना रोज चॉकलेट देत असतो ना. लहान मुलं देवाकडची फुलं चल अरे पडली. पण देवाकडची फुलं दगडा मारताय.
अगं मी त्यांच्यात लय फेमस आहे. चल तू ती सेल्फी द्यायना ना त्यांना म्हणून तसं करते. अवघड आहे रे बाबा तुझं खरंच. अयो पाटील सुंदरा तू त्यांना काही सांगू नको हा, नाही तर माही काही खैर नाही. चल. सुंदराताई तुम्ही कधी आल्या? अहो पाटील 2-3 दिवस झाले येऊन. आणि हे कोण पाहुणे आहेत? मिस्टर आहेत काय? अरे बल्ले अरे बल्ले 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 पाहुणे काय पंजाबला असेल का काय? बाबा गुरु चकदे फटे नमदे किल्ली सुभनो जलंधर शाम नो दिल्ली. अरे बल्ले बल्ले पाटील एवढा आहे माझा पंजाबला. पाहुणे काय पंजाबवरून आले काय? लयच बल्ले बल्ले करू राहिलेत. तुमच्या मेवण्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. हे असं काय करू राहिलेत? अहो पाटील त्यांना असे अधून मधून वेड्यासारखे झटके येतात. जपून राहा तुम्ही. ओय रावशा जाम थकलो रे बाबा. ओ थकेले इंसान क्या देख रहा है? अरे हे तर माझे कपडे येत. अरे कोण आहेस तू? आणि माझे कपडे कधी चोरले तू? बळे तिकडच कुठं सुरू झाला आणि कुठं संपला कळत नाही. माझे कपडे आहेत ते. बऱ्या बॉलने कपडे काढा नाहीतर लहानीन मी तुला. अरे रावसाहेब काय भानगडी? हे पोरगं काय म्हणतो तू याचे कपडे चोरलेत? चोरले नाहीत मला तारीवर सापडलेत ते. अरे भाऊ ती तारच आमच्या अंगणात होती. सोट्ट कुठलं ते बुट माझे गोगल माझा कपडे काढते कपडे. आई कुठं नसतात काढी तो. काढ लवकर नाही. थांब ना जरा थंड घे ना देतो ना. धर धर काढ लवकर नाही एका फटक्यात बुक्कीत एका तुला आडवं तिडवं कर. लवकर काढ. लई बोलतोय तू. धर रावसाहेब हे धंदे चालू केले काय? तो मिळत नाही तुला काय आता. धर हे धर. हे नाही माझं. धर घेऊन जा. धर हे बुट निघून चल. सर रावसाहेब काय खरंय तुमचं? चला चला मी फाट्यावर वेळ खायला. आता नको ना नंतर जाऊ ना तिथे सगळे ओळखीचे भेटतील. आता इथं नाही ना कुणी आपल्याला पाहायला? सीसीटीव्ही कॅमेरा नाही ना बसवले इथं कुणी? अहो आता तुम्ही पण माझे टिंगल करायला लागले का? मग आता काय करू? तू करतोस तसं नुसतं कधी हे पाहिल कधी ते पाहिल. जणू काय सगळे लोक आपल्याला पाहायलाच टपलेत. बरं जाऊ द्या. बोला ना काय काम काढलं माझ्याकडे? हे घे चावी. जा मार चक्कर. अहो मला गाडी नाही चालवता. मग शिकून घे की. नाही नको. मी जेव्हा माझी गाडी घेईल ना तेव्हा शिकणार आहे. मग ही स्वतःची समज. स्वतःची अशी कशी समजू? समज की समजायला काय जातंय. जा
नाही नको, मी नाही चालवणार ही गाडी. ही गाडी नको का? नको. ठीक आहे, मग मी उद्या बुलेट आणते, ती शिक. अयो बुलेट कुठं? मग जा ही शिक, कोणी नाही इथं पाहायला. चल आवर. अहो, खरं चल मग शिक. तू पुढं बस, मी मागं बसून तुला शिकवते. चल रे. अयो. चल चल उठ. हे बघ मी सांगते, याला ब्रेक म्हणतात, याला ॲक्सिलेटर म्हणतात. ज्यावेळेस आपण मूठ फिरवतो ना त्यावेळेस गाडी पुढं जाते, आणि ज्यावेळेस गाडी थांबवायची असेल ना तर आपण ब्रेक दाबायचा. असं समजलं? चल चल एक काम कर, गाडी चालू कर आधी. हां. अहो चालू कर जरा. हळूच एकदम घे. हळूच एकदम ब्रेक सोड, ब्रेक सोड. हळूहळू ॲक्सिलेटर वाढव तुला सांगितलं. हां. बरोबर आता चल वळू का? हळूच तुम्ही धरा. हां. हो नाही मला भीती वाटते. हां. हाय. चालू. रावसाहेब, तुला विनाकारण अप टू डेट यायला सांगितलं कडा. किती हाल झाले रे तुझे. जाऊन दे, मला चव घालून घे, सवयची. हा मध्ये चट्ट्यापट्ट्यात चडी घालायची सवयची मला. बरं ते पाटील तुझ्या मागं का बरं लागले होते? अगं ते पाटील लई चांगला माणूस आहे. मी लहान होतो ना तेव्हापासून माझ्यावर लई जीव आहे. ते मला पैसे द्यायचे असते ना त्याच्यामुळे मला सापडत होती ते. तुझ्या मागं पाईप घेऊन लागले होते. पाटील खाजायला 3-2 दिवस झाले मला. अगं ते पाटील ना थोडे खडूस टाईप येतं म्हणून तसे करत होते. ए काही पण नको सांगू. पाटील म्हणजे खरंच देव माणूस आहे. माझ्या लग्नाच्या वेळेस ना माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते खर्च करायला. त्यांनी अख्ख्या पंक्तीचा खर्च स्वतःहून केला होता, पण सैराधारामध्ये ना माझ्या वडिलांची मान खाली नव्हती होऊ दिली. अगं पैसे येत म्हणून तर माज करते ते. तुला नाही माहिती लय डेंजर माणसं इथं. काय कळत रे त्या पाटलाला? पाटील आपल्या पुढे नाही जात. अरे पण हे जर पाटलाने ऐकलं तर? ऐकलं तर ऐकलं, मी घाबरतो त्या पाटलाला. पाटलाने काठी काढली मग? काठी मला पाटील शक्यच नाही. त्या पाटलाला 10 जन्म घ्यावं लागतील काठी काढायला. आता काही खरं नाही रावसाहेब तुझं. पाटलाच काही खरं नाही. म्हण तुला कळत काय कोणा सगळं बोलायची तू? पाटलाचं भेवदा किती मला. एवढं मोठं कोणत्या पाटील लागून गेला? नाही 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 पाटील, अहो चुकलं, ऐका ना, चुकलं, माफ करा. तिथं तिथं नका आणू. अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे बा. नाही पाटील पाटील नको नको. नाही नाही पाटील. अयो लय आणलं गाड्या. मस्त शिकलास बाबा. मजा आली का? हो थँक्स बरं का मला गाडी शिकवल्याबद्दल. तुमच्यामुळे मला लहानपणापासूनची इच्छा पूर्ण करता आली. अय्या खरंच? हो. अहो लहानपणी माझ्यासमोरून असं कोणी गाडीवर जर गेलं ना मी त्यांच्याकडे असं कौतुकाने पाहायचं. वाटायचं किती मजा येत असेल राव गाडी चालवणाऱ्याला. आपल्याकडे कधी गाडी येईल काय माहीत असं नेहमी वाटायचं मला. आवाज तुमच्यामुळं माझी गाडी चालवण्याची इच्छा पूर्ण झाली. एकदा माझी लहान बहीण अचानक आजारी पडली होती. माझी आई तिला कडेवर घेत लाचारपणे याला त्याला गाडीवर दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी भीक मागत होती. त्या बिचाऱ्याला कोणीच भीक नाही दिली हो. तेव्हा मग मी एक शपथ घेतली की जेव्हा मी नोकरीला लागेन ना तेव्हा आपल्या गावात कोणाकडेच गाडी नसेल अशी गाडी विकत घ्यायची आणि माझ्या आईला घेऊन संपूर्ण गावात चक्कर मारणार मी. तुझी इच्छा पूर्ण हो अशी मी देवाला रोज प्रार्थना करीन. थँक्यू बरं का तुम्ही मला गाडी शिकवल्याबद्दल. आता गाडी शिकवली म्हणल्यावर गुरुदक्षिणा द्यायला नको. माझ्यासारख्या फाटक्याकडे काय असणार आहे गुरुदक्षिणा? एक काम कर, या गाडीवर मला एक चक्कर मार, मी समजेल तू गुरुदक्षिणा दिली. पण गुरुला नाही नाही म्हणू असं. बरं द्या चावी. सावकाश हा, आता शिकलेस.